नमस्कार मित्रांनो, सत्य घटनेपर आधारित ही कथा आहे. मी 31 वर्षाची ट्रेनी डॉक्टर बोलतीये. डोळ्यात स्वप्न घेऊन उतरले 36 तासाच्या ड्युटीवर. पण आई वडिलांसोबत बोललेला तो फोन शेवटचा ठरेल हे माहिती नव्हते. म्हणून गेले होते हॉस्पिटलवर. पेशंटची सेवा करून जरा थकले होते. म्हणूनच थोडी विश्रांतीची पाठ टेकायला गेले. सेमिनार हॉलमध्ये साखर झोपेत शांत डोळा लागला होता. पहाटेचे 4 वाजले. सगळीकडे सामसूम शांतता पसरलेली होती. पण तितक्यात कोणीतरी अंगाला विचित्र हात लावल्याची जाणीव झाली. मी घाबरून जागे झाले. हात झटकला. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्नही भरपूर केला. पण तरीही जबरदस्ती झालीच माझ्यावर. आधी एकाने, नंतर दुसऱ्याने आणि अजून किती जण उपभोग घेत होते समजलेच नाही या निर्भयाला. माझा आक्रोश बाहेर ऐकू जात असेल इतकं जोराने बेंबीच्या देठापासून मी ओरडत होते. वाटलं कुणी नक्कीच वाचवायला येईल. पण का कुणास ठाऊक माझा आवाज कुणालाच ऐकू जात नव्हता. आक्रोश करून माझं शरीर पूर्ण थंड पडलं आणि मग झाली माझ्या स्त्रीत्वाची आणि स्वप्नांची हत्या. अगदी निर्घृणपणे. जीव तर गेला, उरल्या त्या फक्त शरीरावरच्या उपभोगलेल्या जखमा. चष्मा फुटला. काचा घुसलेले माझे रक्तरंजित डोळे, माझे फाटलेले ओठ, आवाज बाहेर पडू नये म्हणून त्याने दाबलेला गळा, स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नातील रक्ताळलेली नखे, शरीरावरचे असंख्य वार, जांघेची हाडे मोडेपर्यंत पसरवलेल्या माझ्या मांड्या, जखमी झालेले गुप्तांग. इतकं सगळं होऊन पण त्या पुरुषांच्या क्रूरतेचा सामनाही केला. काश त्या पुरुषांमध्येही थोडी स्त्रीत्वाची कोमलता असती तर मोजणाऱ्या शेवटच्या श्वासात तरी मी जिवंत असते. माझ्या अंगावर वार करताना त्यांनी विचार तरी केला असता. जीवनाशी मारताना मला त्यांना अंगाला काटा तरी आला असता. पण राक्षसासारखं येऊन त्यांनी घात केला माझा. त्याच दिवशी माझ्यातील एका स्त्रीत्वाचा बलात्कार झाला. अखेर या ट्रेनी डॉक्टरने जगाला अलविदा केला. सकाळी उशिराच माझ्या आई बाबांना यांनी फोन केला. तुमच्या मुलीने आत्महत्या केली म्हणून अफवा पसरली. धावतच येणारे माझे आई वडील पोरीला शेवटचं बघायला तरफडत होते. तळमळत होते. पण माझ्या जन्मदात्यांनाही आत सोडलं जात नव्हतं. कारण आत तर सुरू होता माझ्या हत्यारांचा पुरावे नष्ट करण्याचा नियोजित कार्यक्रम. मुलीला जखमी नग्न अवस्थेत बघणारे माझे आईवडील बाप मात्र ओळखतात ही आत्महत्या नाहीच. आमची मुलगी आत्महत्या करायला डॉक्टर बनलीच नव्हती. हा बलात्कार आहे. आई वडील, नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी जोराचा आवाज उठवतात. इतका हल्लाबोल बघून तिथं पोलीस येतात. विचारपूस होते. खूप पब्लिक अवतीभोवती जमा होते. जनतेच्या या आक्रोशाने आरोपी हेडफोनच्या साहाय्याने सापडलाही जातो. काहीच न बोलता तो आरोपी मात्र गुन्हा एकटाच कबूल करतो. मग काय, त्याला अटक होते आणि सगळा विषय तिथंच बंद होतो.
मी ट्रेनी डॉक्टर बोलते आहे. माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. माझ्यावर सामूहिक बलात्कार झालाय त्याचं काय? योनीत माझ्या मिळालेले 151 ग्रॅम वीर्य जे एकट्या त्या आरोपीचं आहे असं भासून माझ्यावर झालेला सामूहिक बलात्कार दाबला जातोय त्याचं काय? अचानक दुरुस्तीच्या नावाखाली घटनास्थळाची खोली फोडायला सुरुवात होते त्याचं काय? इमर्जन्सी रूम मधील CCTV कॅमेरा नाहीच, पण जो व्हिडिओ सापडला अजूनही जनतेला दाखवला नाही त्याचं काय? बलात्कारात सहभागी मोठे चेहरे लपवण्यासाठी हे पुरावे नष्ट होताय त्याचं काय? मला न्याय मिळवून देणाऱ्या जनतेमध्ये घुसून त्या नराधमाच्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये घुसून सगळे पुरावे नष्ट केलेत त्याचं काय? प्लीज मला न्याय द्या आणि माझ्यावर अत्याचार करणाऱ्या त्या लोकांना मोकळं सोडून परत त्याच आरोपींना जीवन द्यायचे ठरवले आहेत का तुम्ही? मी एक निर्भया बनून राहिलेच. माहीत नाही आता मला न्याय पण मिळेल की नाही, पण जर त्यांना असे मोकळे सोडले तर दुसरी निर्भया लवकरच तुमच्या समोर परत येईल. हे विसरू नका. जी कुणाची बहीण असेल, कुणाची मुलगी असेल, कुणाची सून असेल तर कुणाची बायको असेल, पण असेल तर ती एक स्त्रीच ना. दुसरी निर्भया नको असेल तर मला न्याय द्या. द्याल ना मला न्याय? मला न्याय मिळेल का? माझ्या आई वडिलांना, त्यांच्या मुलीला व मला परत त्यांना भेटता येईल का? एक डॉक्टर बनून सगळ्यांची सेवा करायची ठरवलं होतं मी. सगळ्यांना एक देव म्हणून वाचवण्याचं ठरवलं होतं मी, पण स्वतःला वाचवण्यात मी असफल झाले. मरणाला झुंज देत देत मी अखेरीस श्वास थांबवले आणि पुन्हा एकदा न सुटणारा कोड बनून राहिले. जिवंत बनून लोकांची सेवा करून आयुष्य आनंदात जगायचं माझं स्वप्न अधुरच राहिले. माझ्या हत्येचं बलात्काराचं कोडं मात्र न सुटेनासं झालंय. हे मी तीच ट्रेनी डॉक्टर बोलते आहे जी काही दिवसांपूर्वी तुमच्यात होती. स्वतःची काहीच चूक नसतानाही जीवन गमावून बसले. काश तर लोकांना स्त्रीत्वाची जाणीव असती तर आज ही लेडी ट्रेनिंग डॉक्टर जिवंत असती. मित्रांनो, आयुष्मान खुराना यांनी पण या डॉक्टरांसाठी एक हिंदीत कविता म्हटली आहे जी मी तुम्हाला मराठीत ऐकवते आहे. काश मी सुद्धा एक मुलगा असते. मीही दाराची कुंडी न लावता झोपले असते. मीही पक्ष्यासारखा धावले असते. रात्रभर माझ्या मित्रांसोबत फिरत असते. मनात येईल तसे वागले असते. वाटेल तसे कपडे घातले असते. काश मी देखील एक मुलगा असते. सर्व मुलींना शिक्षित करा आणि त्यांना सशक्त बनवा असं ऐकलं होतं. म्हणूनच आई बाबांनी मला शिकवलं आणि मी डॉक्टर झाले. पण डॉक्टर झाले नसते तर तेच बरं झालं असतं, कारण मी डॉक्टर झाल्यावर माझ्या आईने निदान तिच्या डोळ्यातील मोती तरी गमावला नसता. 36 तास काम करणे अवघड होते तरी केलं, पण 36 तासांची माझी मेहनत वाया गेली. तिथं बहिष्कार झाला, बलात्कार झाला, त्या रागीट पुरुषांच्या क्रूरतेचा सामनाही झाला होता.
काश त्या पुरुषांमध्येही थोडी स्त्रीत्वाची जाणीव, कोमलता असती. काश मी मुलगा असते. सगळे म्हणतात तिथं CCTV नव्हता, आणि जरी असता तरी काय झालं असतं? माझ्यावर लक्ष ठेवणाऱ्या पुरुष सुरक्षा रक्षकाचे असे निर्मळ डोळे असते तर माझ्यासोबत इतके अनर्थ वाईट घडलेच नसते. काश मी मुलगा असते. मी जर मुलगा असते तर कदाचित आज मी जिवंत असते. या लेडी डॉक्टरसाठी भावपूर्ण श्रद्धांजली. सत्यमेव जयते. प्लीज मला न्याय